खड्ड्यांमुळे 5 जणांचा बळी गेल्यानंतर पालिकेला आता जाग आल्याचं चित्र आहे। नाशिकमधील खड्डे बुजवण्यास महापालिकेच्या वतीने सुरुवात झाली। खड्डे बुजवण्यासह रस्त्याच्या कामांना देखील आता वेग आलेला आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं होतं आणि त्यानंतर मात्र आता खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरू झाली आहे। शहरातील खड्ड्यांच्या विरोधामध्ये नागरिकांनी संतप्त भूमिका घेतली। नागरिक आता रस्त्यावरती उतरणार आहे। 7 ऑगस्टला महापालिकेला घेराव घालत आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। आम्ही नाशिककर म्हणून सर्व पक्षांनी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय। सामाजिक संघटना एकत्रित आंदोलन करणार आहे। राज्यात सर्वाधिक पाऊस हा नाशिक जिल्ह्यामध्ये कोसळलाय। जुलै महिन्यामध्ये नाशिकमध्ये 88% पावसाची नोंद झाली। धुळे, जळगाव, अहिल्यानगरमध्ये पावसाची सरासरी पाहायला मिळाली, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 47%ची तूट आहे। अल निनोमुळे यंदा राज्यात सर्वसामान्य पावसासह दुष्काळी परिस्थिती सांगितलेली होती। मात्र जुलै महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा एकट्या नाशिक जिल्ह्यात झालाय। तो सरासरीपेक्षा 88% अधिक आहे। तर राज्यात सर्वात कमी पाऊस हा नंदुरबार जिल्ह्यात झाला असून त्या ठिकाणी अद्यापही सरासरी पावसापेक्षा 47% पावसाची तूट आहे। तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलेली आहे।